Hi, मी ज्ञानदा and welcome back to my YouTube channel ज्ञाना Vlogs. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही पहिल्या व्लॉगला खूप छान रिस्पॉन्स दिलाय आणि ऑलरेडी 1.7K सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पार केलेला आहे. सो थँक्यू सो मच. आणि आजचा व्लॉग, सेकंड व्लॉग, हाही खूप स्पेशल आहे. आपल्या सगळ्यांसाठीच आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आहे फादर्स डे. सो व्लॉग सुरू करण्याआधी फर्स्ट ऑफ ऑल हॅपी फादर्स डे बाबा. थँक्यू सो मच. डेफिनेटली वडील स्पेशलच असतात आपल्यासाठी. मग तुम्ही त्यांना काहीही म्हणा, बाबा म्हणा, डॅडी म्हणा, डॅड म्हणा. मी तर माझ्या बाबांना बाबाच म्हणते. पण सगळ्यांसाठीच आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि हा ब्लॉग मला असं वाटतंय माझ्या बाबांना तर मी डेडिकेट करतेच आहे, पण माझ्या मते हा ब्लॉग आपण सगळ्या वडिलांना डेडिकेट करूया. बरोबर. येस. सो आजचा व्लॉग स्पेशल ह्या कारणासाठी आहे कारण मी आज माझ्या बाबांच्या जवळच्या गोष्टी दाखवणार आहे किंवा माझ्या बाबांना एक गोष्ट खूप आवडते आधीपासूनच. ती गोष्ट आज मी थोडी रिव्हील करणार आहे असं म्हणूया. आणि ती गोष्ट आहे फोटोज. आमचे लहानपणीचे इतके फोटोज, इनफॅक्ट बाबांच्याही लहानपणापासूनचे फोटोज आमच्याकडे आहेत आणि ते बाबांनी, इनफॅक्ट आईने सुद्धा, दोघांनीही खूप छान जतन करून, जतन शब्द खूप मोठा आहे ऍक्च्युली, पण खूप छान ठेवले ते फोटोज. अल्बम सांभाळून ठेवलेले आहेत. परफेक्ट. सो मी काही फोटोज शॉर्टलिस्ट केलेत आणि तुम्हाला दोघांना त्या फोटो मागची स्टोरी सांगायची, नेमकं काय घडलं होतं तो फोटो काढताना, कारण असे खूप फोटोज आहेत. लेट्स मूव्ह ऑन टू द व्लॉग. सो पहिला फोटो, तेही माझ्यासाठी खूप स्पेशल फोटो आहे आणि जो ऑलरेडी सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झालाय. तो फोटो आहे, फोटो मागची काय स्टोरी काय आहे आणि हा फोटो कधी काढला गेला होता असा. बरीच लोक कमेंट, 1-2 लोकांनी अशी केली होती ह्या फोटोवरती की ही ज्ञानदाची, लहान ज्ञानदाची, बेबी ज्ञानदाची शाहरुख पोज आहे अशी कमेंट आलेली या फोटोवर. सो काय स्टोरी आहे ह्या फोटो मागची? नाही, ह्याची स्टोरी म्हणण्यापेक्षा आता शाहरुखचं नाव आलंच तर हा फोटो पाहिल्यानंतर शाहरुखनं कदाचित ती स्टाईल मारली असेल. कारण लहानपणी तू शाहरुख सारखीच वागायचीस. याचं कारण असं होतं की हट्ट पूर्ण, म्हणजे हट्ट इतका की त्याला काही सीमा नव्हती. हाही एक प्रकारचा हट्ट करतानाचाच फोटो आहे की मला ही गोष्ट पाहिजे किंवा नको असं काहीतरी ते आहे. चालायचं नाहीये तिला. कसला? चालायचं नाहीये तिला. चालायचं नाही. हा, तेच म्हणजे हट्ट. चालायचं नाही, कडेवर घ्या. म्हणजे मी नाही चालणार, मला उचलून घ्या असं. आणि हा फोटो काढलाय कुठे? हा, आम्ही कोल्हापूरला आपण राहत होतो. तिथे गार्डन असं होतं समोर, त्या गार्डन मधलाच तो फोटो आहे. वाव. सो गाईज, ही शाहरुख पोज नाहीये, हा हट्ट आहे माझा. मला चालायचं नव्हतं, मला चालायचं नाहीये, मला उचलून घ्या, हा तो फोटो आहे. आणि ही जागा ही खूप स्पेशल आहे कोल्हापुरात. आम्ही, म्हणजे मी लहान असताना आम्ही तिथं कोल्हापुरात राहायचो. तोपर्यंत केदार जन्माला आला नव्हता. सो तेव्हाचा हा फोटो आहे. दुसरा फोटो आहे हा. फोटो मागची काय स्टोरी आहे? हाही कोल्हापुरातच काढलेला फोटो. स्टोरी काही नाही, वाढदिवसाचा फोटो येतो. कितवा? दुसरा वाढदिवस. दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी काढलेला फोटो. सच अ क्यूट फोटो है ना. आता एका पैलवानाचा फोटो. हा तुझं बोरणान जेव्हा केलं होतं तेव्हाचा फोटो आहे. आपण जे आजोबांच्या घरी जे होतो तिथे काढलेला फोटो. अच्छा. हाही फोटो फार गोड, मला खूप आवडतो. पण एक साधारण मला असं वाटतं माझ्या लहानपणीच्या बऱ्याचशा फोटोमध्ये हे एक्सप्रेशन खूप कॉमन आहे. हे एक्सप्रेशन म्हणण्यापेक्षा हा चेहऱ्यावरचा करारीपणा किंवा एकंदरीत आपलं खरं करण्याची
सवय तेव्हापासून तुला लागलेली आहे. अच्छा, ती तेव्हापासून मला आहे. पुढचा फोटो आहे हा. हा अर्थात केदारचा फोटो आहे, लहानपणीचा त्याचा. तो त्या एका खेळण्यावर बसण्याचा प्रयत्न करतोय, आजोबांनी त्याला धरलेलं आहे बाजूला, असं तो फोटो आहे. फारच गोड फोटो. केदारचे लहानपणीचे फोटो ना, त्याच्या मागे एक किस्सा आहे खरं तर. केदारचे लहानपणीचे फोटोज हे कुणी लावलेले त्यांच्या ह्याच्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये? माझ्या म्हणजे माझी एक आत्या आहे, इस्लामपूरला डॉक्टर होते, ती नाही आहे आज सध्या. तिच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी तो फोटो लावला होता, मुलांचा फोटो म्हणून वगैरे असं लावला होता. जे गोंडस बाळ असतात ना हॉस्पिटलमध्ये, जे फोटोज दिसतात आपल्याला, सो केदारचे फोटोज काढून दिलेले त्यांनी. सो हा केदारचा फोटो आहे. पुढचा फोटो आहे हा. या फोटो मागची काय स्टोरी आहे, मी अशी का बसली? हा, तू टब मध्ये बसून खेळत होतीस, अचानक तुला आठवलं की नाही मला आता बाहेरच जायचंय खेळायला, मग तुला टब सहित उचलून डोक्यावर घेऊन मी बाहेर गेलो होतो खेळवायला. हा फोटो काढलाय कोणी? मला वाटतं काका कुठला तरी आला असेल, त्यांनी काढला असेल तो फोटो. ओंकारने किंवा प्रमोदने काढला असेल. हाही फोटो फार गोड आहे. हा फोटो मी रिझर्वला ठेवते, म्हणजे रिझर्व नाही, नंतर. हा, अल्ट्रा स्पेशल फोटो आहे. नेक्स्ट फोटो आहे हा. तू लहानपणी म्हणजे नुकतीच उभा राहायला सुरुवात केली होतीस, उभा राहत होतीस, तेव्हा आईनं तुला मागं धरून जरा तोल सांभाळत तसं चालवायचा प्रयत्न चालू आहे तुला. हा फोटो तुम्ही काढलाय का? हा, मीच काढला असं बऱ्यापैकी फोटो मीच काढले होते. हा एक फोटो, ह्या फोटो मागचं मला अजून म्हणजे प्रॉपर लॉजिक माहिती नाही. ते रंगपंचमीच्या दिवशी माझे मित्रमंडळी सगळे घरी आली होती रंग लावायला, त्यावेळेसचा हा फोटो आहे. तर त्यांना त्यांचा अवतार सगळा बघून तू घाबरली होतीस आणि तुला कळलं नाही की हे अशी का लोक आलीत आपल्या घरी रंगबिंग लावून, आपल्या आई बाबांना का रंग लावतायत असं त्यांना वाटत होतं. ते मला कळलं नाही, मी घाबरले आणि मी रडायला लागले. हा फोटो, हा फोटो तुझ्या बारशाच्या वेळेसचा आहे, मुलगी झाली म्हणून मी तुतारी वाजवली होती. जो फोटो मी सगळ्यात शेवटसाठी ठेवला होता तो आहे हा फोटो. बाबा, हा माझा फोटो आहे, मी लहान असताना काढला गेलेला फोटो आहे. तेव्हा एक हातामध्ये रुपयाची नोट सुद्धा आहे. तेव्हा 1 रुपया म्हणजे आताची जवळजवळ 2000 रुपयाची नोट आहे. तेव्हाचं कुणीतरी म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र होते भैरट म्हणून, तर त्यांनी तो फोटो काढलेला आहे. त्यांच्या घरात हा फोटो त्यांनी फ्रेम करून सुद्धा लावला होता अक्षरशः. माझ्या लहानपणीचा फोटो आहे तो. असे भरपूर फोटोज आहेत आमच्याकडे, माझ्या लहानपणीचे, केदारच्या लहानपणीचे. इनफॅक्ट आता तुम्ही बघितलंच बाबांच्याही लहानपणापासूनचे फोटोज आहेत. सो माझ्या बाबांना ऍक्च्युली फोटोग्राफी आवडायची, त्यांच्याकडे कॅमेराज पण होतेच ना. हो हो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते कॅमेराज म्हणजे जेव्हा रील वापरून फोटो काढले जायचे तेव्हापासूनचे माझ्याकडे कॅमेरे होते, 2-3 लेन्सेस वगैरे होत्या. पण तो कालानुरूप कॅमेरे पण बदलले, डिजिटल सगळं आलं, पण वेळही नव्हता, त्यामुळे डिजिटलमध्ये मी काही गेलो नाही. आता कॅमेऱ्यावरतीच समाधान मागवतो आम्ही, त्यामुळे कॅमेऱ्यावरती भरपूर फोटो काढलेले आहेत मी आणि आहेत माझ्याकडे. ते कालांतराने तुम्हाला दाखवीन नंतर. आणि एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आधी जे कॅमेराज तुमच्याकडे असायचे किंवा आधी आम्ही लहान असताना, आता कसं आता सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि सगळे आपले फोटोज
आपण जेव्हा हवं तेव्हा आपण फोटोज काढतो, ते फोटोज आपल्याला ऑनलाईनच प्रिझर्व करून ठेवता येतात. पण आधी जेव्हा कॅमेराज वापरायचे, जसं तुम्ही कॅमेराज वापरायचा, तर तेव्हाचा तो एक्सपिरियन्स आणि आत्ताचा एक्सपिरियन्स यामध्ये तुम्ही म्हणजे ते जर कम्पेअर करायला गेलं तर विच वन डू यू लाईक द मोस्ट ऑर फील स्पेशल? कसे दोन्हीची वेगळी वेगळी स्पेशालिटी आहे. तेव्हा म्हणजे कसं कॅमेरा पूर्ण सेट करावा लागायचा, त्याच्यानंतर ती रील त्याच्यामध्ये टाकावी लागायची, त्याच्यानंतर फोटो काढायचा, त्याच्यानंतर ती रील एक्सपोज केलेली असेल ती फोटो स्टुडिओमध्ये नेऊन लॅब्स असायच्या तेव्हा, तर तिथे नेऊन ती वॉशला देऊन त्याचे प्रिंटआउट्स काढायचे. साधारण 35-36 प्रिंटआउट्स एका रीलमध्ये निघायच्या तेव्हा. तर तेव्हा तो वेगळा भाग होता, परंतु त्याच्यामध्ये जिवंतपणा जास्त यायचा. आता कॅमेऱ्यामध्ये कसं झालंय की तुम्हाला काही जर कॅन्डिड काढायचं असेल तर कॅमेरा जास्त उपयोगी पडतो. म्हणजे असं कोणतरी दिसतंय काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय पण तुम्हाला तो फोटो म्हणून हवा असेल तर तुम्ही पटकन काढू शकता फोटो. तर हा तर फरक आहेच. आणि डिजिटल वापरायला खूपच सोपं आहे त्या मनानं. आणि आमच्या वेळेचे कॅमेरे कसे आम्हाला स्वतः ऍडजस्ट करावं लागायचे. म्हणजे लाईट ऍडजस्ट करणं, ॲपर्चर ऍडजस्ट करणं, त्याचे कोड्स असायचे, ते कोड सुद्धा ऍडजस्ट करावे लागायचे. आणि मग कॅमेरा तयार होऊन मग फोटो काढायचा. मग त्याला फ्लॅश लागायची. आता फ्लॅश लागत नाही, काहीही नाही. कॅमेऱ्यामध्येच बिल्ट इन फ्लॅश असते रात्रीच्या फोटोसाठी, किंवा डे लाईटमध्ये सुद्धा आत्ताचे चांगले चांगले कॅमेरे, जसं म्हणजे नावं घ्यायला काही हरकत नाही, सॅमसंगचे चांगले आहेत, MIचे आहेत, किंवा तुमचं ॲपल आहे, असे चांगले फार सुंदर फोटो निघतात. म्हणजे फुलांचे वगैरे फोटो किंवा नैसर्गिक जर तुम्हाला जर आवड असेल तर हे कॅमेरे वापरून तुम्ही अतिशय चांगलं फोटोग्राफी करू शकता. तेव्हा फोटोज काढणं म्हणजे 16 असायचा ना जवळपास. 16 म्हणजे युद्ध करावं लागायचं 16. कारण लाईट असेल तोपर्यंतच फोटो काढावे लागायचे. आणि विशिष्ट प्रकारची लाईट पाहिजे. ती 12ची लाईट नको, ती 4ची लाईट पाहिजे, किंवा 12च्या आधीची लाईट पाहिजे. म्हणजे ती तिरका लाईट यायचा, मग तो चेहऱ्यावर पडायचा चांगल्या प्रकारे. कारण 12, 1, 2 पर्यंतचा लाईट डोक्यावर पडायचा, त्याच्यामुळे तो व्यवस्थित फोटो यायचा नाही. तर असं बरंच पेशन्सचं काम होतं ते. आता पेशन्स वगैरे काही नाही. म्हणजे इम्पेशंटली जरी नसलं तरी तुम्ही पटकन फोटो काढून ती जी मुवमेंट जी आहे ती तुम्ही कॅप्चर करू शकता. तेव्हा मात्र मुवमेंट क्रिएट करावी लागायची आम्हाला. हा राईट राईट राईट. सो हे होते आमचे काही म्हणजे अगदी 1% सुद्धा नाहीये ते फोटोज. असे भरपूर फोटोज आहेत आमच्याकडे, पण हे होते त्यातल्या त्यात काही स्पेशल फोटोज आणि त्या फोटोज मागच्या काही स्पेशल स्टोरीज. फोटो जरी जास्त असले आमच्याकडे तरी फोटोंपेक्षाही दशपटीनं किंवा शतपटीनं आमच्याकडे आठवणी प्रचंड आहेत. त्याचा अल्बम करायला घेतला तरी तो पुरेसा अल्बम आम्हाला अजूनपर्यंत तरी मिळालेला नाहीये. इतक्या आठवणी आहेत. मुलं ग्रो करताना त्यांच्याबरोबरच्या झालेल्या काही विशिष्ट घटना किंवा विशिष्ट इव्हेंट्स, किंवा आमच्या आयुष्यातल्या म्हणजे मुलं व्हायच्या आधीच्या असलेल्या इव्हेंट्स किंवा घटना, या सगळ्या इतक्या बोलक्या. आणि म्हणजे आज जवळजवळ मी आता सांगायला हरकत नाही, आय एम 60 नाव, 59 to 60. बट हे जे आठवणी लहानपणीचे ज्या आहेत त्या फोटोपेक्षा ज्या आम्ही मनात साठवून ठेवलेल्या आहेत त्याचा मात्र अल्बम काय आम्ही अजूनपर्यंत करू शकलो नाही. तो काय करता येईल असंही वाटत नाही. लेट्स सी, आणखी काही काही त्याच्यामध्ये ऍड होईल, आता बघूया पुढे जाऊन. या फोटोज पासनं फोन मध्ये फोटोज काढण्यापर्यंतची ही सगळी जर्नी आहे. बट माझ्याकडनं आणि केदारकडनं खास थँक्यू तुम्हाला की तुम्ही हे सगळे फोटोज काढले आणि ह्या मेमरीज आज आम्हाला बघायला मिळतात. हे फोटोज कव्हर करण्यामागचं कारण हे होतं की बाबांना फार आवड आहे ह्या फोटोजची. अजूनही बाबांना फोटोज काढण्याची फार आवड आहे. म्हणजे त्यांना एखादं म्हणजे काही अशी छान गोष्ट दिसली, म्हणजे काही नेचर असो किंवा कुठलीही मोमेंट असो, बाबा लगेच ते कॅप्चर करायला जातात. आणि ते फोटोग्राफी वगैरे फोन घेताना सुद्धा कॅमेरा कुठला चांगला आहे आणि
फोटोज कशात चांगले येतील ह्याच्यावर बाबांचा भर असतो. थँक्यू सो मच बाबा, हे फोटोज तुम्ही एवढे छान छान साठवून ठेवलेत आणि त्या मेमरीज आज आपल्या बरोबर आहेत. फोटो मी काढू शकलो कारण त्यातले कंटेंट्स फार चांगले होते. So thank you so much once again happy Father's Day to you. Yes, thank you so much. I am deeply touched. असंच तुम्हीही तुमच्या काय स्पेशल आठवणी आहेत तुमच्या बाबांबरोबरच्या त्या प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. मी, माझे बाबा, माझी आई, आम्ही तिघेही मिळून त्या कमेंट्स वाचू. तुमच्या आठवणी आमच्याबरोबर शेअर करा, त्या खरंच आम्हाला वाचायला किंवा बघायला खूप आवडतील. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून खूप मोठी आर्मी आपल्याला क्रिएट करायची आहे. थँक्यू सो मच आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू.